अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव. सज्जन हो, आज 8 एप्रिल आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे, अरे इथे काय चंद्रभागा आहे की पांडुरंग आहे? इथे कशाला गर्दी करता? 2 दिवसाची इथली वस्ती मिसळून जाईल मातीत माती. भाग 1. श्री महाराजांच्या तोंडून येणारी प्रत्येक वाक्ये ही साहित्यिक असायची, शिवाय त्यामध्ये खचाखच अर्थ भरलेला असायचा. जीवनाचे सारे तत्वज्ञान त्यात ओतप्रोत भरलेले असायचे. वरीलच वाक्य पहा ना. चंद्रभागेसारखी आणि पांडुरंगासारखी काशीसारखी गर्दी व्हायला लागल्यानंतर महाराजांच्या तोंडून आलेले हे वाक्य आहे. अर्थात हे कोणा एकालाही असू शकते. मी कोणत्या देवाला भजू असा एखाद्याने मनात प्रश्न धरला असेल तरी ते एकासाठीही असू शकते. मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला एकट्याला गीता सांगितली ती एकट्यासाठी नव्हती, सर्वांसाठी ती खुली होती. कारण देवाचे किताब सर्वांसाठी खुले असते. लाभ करून घेणारा त्यातून लाभ घेऊ शकतो. प्रत्येकाला वाटते माझ्यावर महाराजांचे प्रेम आहे, त्याने वरील वाक्याचा लाभ करून घ्यायला हरकत नाही. अर्थात सर्वांनीच त्याचा लाभ घ्यावा. एक तर ज्ञानाचा अथांग सागर असणारा एक साधू वरील वाक्य उद्धृत करू शकतो, म्हणजे मोठेपणाला ते भीत असतात, अथवा मोठेपणाची त्यांना हाव नसते. मोठेपणा लपविणारा तोच खरा मोठा असतो. निसर्गावर नियंत्रण असणारे महाराज स्वतःला जर एवढे सामान्य समजत असतील तर आपण काय विचार करावा? आपण मात्र मोठेपणा मिरवितो. अर्थात तो नसतो तरीही आपण मिरवतो. आपली अर्धी घागर असते त्यामुळे ती डचमळते, पूर्ण भरलेली घागर डचमळत नाही. मनाचा मोठा बांधणारा, आकाशाची चौघडी करणारा, महामेरूची पुडी बांधणारा, शून्याची नरडी मुरडवणारा जर स्वतःला असे समजत असेल तर आपण किस झाड की पत्ती याचा प्रत्येकाने विचार करावा. मी गाडी घेतली, मी माडी बांधली, मी शेतीवाडी घेतली, प्रत्येक ठिकाणी मी हा मीपणा काय कामाचा? हेच यातून महाराजांना सांगायचे आहे. मामलेदार कचेरीत गेल्यावर आपले जर काम होत नसेल तर आपली त्या वेळेला लायकी कळून येते. असे लाखो मामलेदार ज्यांनी तयार केलेले असतात, पण मी हे केले, तुझ्याबद्दल अमुक अमुक केले असा चकार शब्द त्यांच्या तोंडातून आला तर शपात. आता पहिले वाक्य पाहू. इथे काय चंद्रभागा आहे? मात्र वेद म्हणतात सर्व तीर्थे गुरु ठाई, आणि हे सत्य आहे. तीर्थामध्ये गेल्यावर पाप फिटेलच असे नाही, पवित्र होऊ असे नाही, मात्र गुरु तीर्थाचा एक थेंब आपणाला पावन करू शकतो. समुद्रात आंघोळ केल्यावर सर्व तीर्थात आंघोळीचे पुण्य आपल्याला पदरी पडते, पण गुरुचरणाचा बिंदू तोच माझा कृपा सिंधू. कृपेचा सागर आपल्यावरती ओळंगतो, मग त्यात गंगा आली, चंद्रभागा आली, कृष्णा आल्या, सर्व नद्या या सागराला भरतात. त्याचा लाभ एका बिंदूमध्ये होतो, असे श्री गुरूंचे महत्व आहे. आता दुसरे वाक्य. इथे काय वाळवंट आहे? वाळवंटामध्ये नाचणे, गाणे, कीर्तन करणे, कीर्तन ऐकणे हे सारे आनंद देणारे घटक आहेत. का तर इथे चांगले तेवढे करते, वाईट उगवत नाही. श्री गुरूंच्याकडे काम तर हे अखंड चालू असते, कारण ते स्वतः बीज भाजून केलेली लाही असते. जन्म मरण आम्हा नाही, जगणे मरणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असतो.
ते इच्छामरणी व इच्छेने जन्म घेणारे असतात. सर्व अधिकार त्यांच्या ताब्यात असतात. ते देवाने बहाल केलेले असतात आणि श्री गुरु तर भक्त वत्सल परमात्मा असतो. आपल्या भक्ताने हेच करावे हीच त्यांची इच्छा असते. आपल्यासारखा एखादा निर्माण व्हावा ही त्यांची प्रामाणिक तळमळ असते. हेच त्यांचे आध्यात्मिक वाळवंट असते. त्यासाठी आयुष्यभर ते कष्टा खातात व आपल्यासारखा एखादा निर्माण करतात व इतरांना तारतात. इथे काय पांडुरंग आहे हे त्यांचे पुढील वाक्य. लक्षावधी भाविकांचा जथा ऊन वारा पाऊस झेलत त्यांचे नाम गात चंद्रभागेत पोचतो. अशी लक्षावधी जथ्थे पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला येतात. त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी, कारण ते सर्व सुखाचे आगर आहे. सर्व भक्तांना जसा पांडुरंगाचा लळा तसा पांडुरंगाला सर्व भक्तांचा लळा, असा तो सर्वांचा वासुदेव आहे. 10 15 लाख भाविक पंढरपुरात दाखल होतात. ते सारेच मूर्ख नसतात. हे वाक्य मी नास्तिकांसाठी लिहिलेले आहे. पंढरीच्या पांडुरंगाचे प्रेम प्राप्त करण्यासाठी सारेजण कष्ट सोसून जातात व येताना हसत येतात. हे इथले गोई आहे. अगदी इतर दगडासारखाच काळा दगड, पण त्या काळ्या पांडुरंगाला एकदा पाहिले की सारे कष्ट विसरून माणूस आनंदामध्ये निमग्न होतो. हीच पंढरीची खासियत कुरोलीच्या ठिकाणी पाहायला मिळते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.